श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. येत्या 9 एप्रिल 2024 रोजी गुढीपाडवा आहे. या दिवसापासून आपल्या नवीन मराठी वर्षास प्रारंभ होतो. हा दिवस वर्षातील 4 मुख्य मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्यामुळे आपण त्याला विशेष महत्त्व देत असतो. या दिवशी बऱ्याचशा गोष्टींची खरेदी सुद्धा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी श्रीराम नवरात्र व चैत्र नवरात्रास सुद्धा प्रारंभ होतो आणि म्हणूनच चैत्र नवरात्रापासून श्रीराम नवमीपर्यंत श्रीराम रक्षा पठण केली तर त्याचे खूप चांगले फायदे आपल्याला मिळतात. चैत्र नवरात्रीपासून चैत्र पौर्णिमेपर्यंत कुटुंबातील महिलांनी कुलस्वामिनीची सेवा म्हणूनच श्री दुर्गा सप्तशतीचे 14 किंवा 21 पारायण करायचे आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदेस आपण ब्रह्मध्वजारोहण करतो, म्हणजेच काय तर गुढीपाडवा साजरा करत असतो, गुढी उभारत असतो. गुढी उभारत असताना आपल्याला गुढीला एक अशी वस्तू बांधायची आहे, ती गुपचूप बांधायची आहे, जिच्यामुळे आपल्या घरातील ज्या काही आर्थिक अडचणी असतील, आर्थिक प्रॉब्लेम्स असतील, तुमच्यावरती कर्ज जास्त झालेला असेल, पैसा येतो परंतु घरात टिकत नसेल किंवा मग कुठल्याही मार्गाने पैसाच येत नसेल, या सर्वांवरती एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे ही पोटली. तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला गुढीला एक पोटली बांधायची आहे. तिच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. तर सर्वात पहिलं, गुढीपाडवा हा सण जो आहे तो आपल्याला सकाळपासून दिवसभर साजरा करायचा असतो. सूर्योदयापूर्वीच आपल्याला एक वेळूची चांगली काठी घ्यायची असते, त्याला तेल लावायचं असतं, गरम पाण्याने आपल्याला तिला स्नान घालायचं असतं आणि याच काठीला आपण हळदी कुंकूचे पट्टे ओढवतो. नंतर त्याच्या निमोठ्या टोकावर केशरी रंगाचं वस्त्र घडी ठेवून त्याच्या समवेत कडुनिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलांची माळ, साखरेचे कंकण, गाठीची माळ या गोष्टी एका सूत्राने पक्क्या करतो आणि त्याच्यावरती एक पात्र जे आहे ते उघडं ठेवतो. याच वेळी आपल्याला गुढीला एक पोटली सुद्धा बांधायची आहे. कशा पद्धतीने बनवायची आहे ही पोटली, तर सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपण लगेच ही पोटली बनवून घ्यायची आहे, कारण आपल्याला सूर्योदयाच्या पूर्वीच गुढी उभारायची असते आणि गुढी उभारण्याच्या अगोदरच आपण अशी पोटली बनवायची आहे. एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि या लाल कपड्यामध्ये आपल्याला 2 गोमती चक्र, 2 पिवळ्या कवड्या, 1 हळकुंड, 2 लवंग आणि 2 वेलची हे साहित्य घ्यायचं आहे. साहित्य पुन्हा एकदा सांगते: 2 गोमती चक्र, 2 पिवळ्या कवड्या, 2 वेलची, 2 लवंग आणि 1 हळकुंड. लाल कपड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि देवघरासमोर ही या सर्व ज्या वस्तू आहेत त्या लाल कपड्यामध्ये ठेवायच्या. एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि परमेश्वराला किंवा आपण ज्यांना इष्टदेवता मानतो त्यांना आपण हा उपाय आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक परिस्थिती खराब झालेली आहे किंवा मग आपल्यावरती कर्ज झालेलं असेल तर तसं आपण आपल्या इष्टदेवतेंना सांगायचं आहे आणि या उपायाने माझ्या सर्व अडीअडचणी दूर होऊ देत, घरामधलं आजारपण जाऊ दे, त्याचबरोबर आपल्या ज्या काही मनातील इच्छा असतील त्या पूर्ण होऊ देत आणि आर्थिक परिस्थिती सुधारू देत, असे आपल्याला आपल्या इष्टदेवतेला प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर या ज्या वस्तू आहेत त्या सर्व एकाच पोटलीमध्ये पॅक करायच्या आहे आणि ही जी पोटली आहे ती आपल्याला गुढीला लावायची आहे, गुढीला बांधायची आहे. सकाळी आपण सूर्योदयाच्या अगोदर गुढी उभारतो, तर ही गुढी उभारल्यानंतर तिला आपण ही पोटली जी आहे उभारतानाच लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी आपण गुढी काढतो. संध्याकाळी सूर्यास्ताच्या 15-20 मिनिट अगोदर आपण गुढी काढत असतो. तर जेव्हा तुम्ही ही गुढीची पोटली जी आहे ती काढाल तर ती काढायची आणि आपल्या देवघरामध्ये पुन्हा नेऊन ठेवायची आणि रात्रभर ही पोटली तशीच राहून द्यायची. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ही पोटली जी आहे ती देवघरातून उचलायची आहे आणि आपल्या तिजोरीकडे घेऊन जायची आहे. तिजोरीकडे घेऊन गेल्यानंतर तुम्ही महालक्ष्मी मातेचा कोणताही एक मंत्र 51 वेळा किंवा मग 108 वेळा म्हणायचा आहे. मंदिरात बसून म्हटला, आपल्या देवघरात बसून म्हटला तरी सुद्धा हरकत नाही आणि मग ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे. मागच्या वर्षी सुद्धा बऱ्याच जणांनी हा उपाय केलेला असेल. तुम्ही त्या मागच्या वर्षीच्या उपायामधले गोमती चक्र, पिवळ्या कवड्या, वेलची, हळकुंड, लवंग यापैकी ज्या कोणत्या वस्तू चांगल्या असतील त्या वस्तूंचा तुम्ही पुन्हा नव्याने वापर करू शकता किंवा ती पोटली जी आहे ती काढून घेऊन तुम्ही पुन्हा नव्याने ही पोटली जी आहे ती ठेवू शकता. तुम्हाला जर वाटत असेल तर
पहिली जी पोटली आहे ती तुम्ही पाण्यात सोडू शकता। अशा पद्धतीने आपल्याला ही पोटली जी आहे ती तयार करायची आहे आणि आपल्या जिथे आपण पैसा ठेवतो, तिजोरी ठेवतो, तिथे आपल्याला ही पोटली ठेवायची आहे। त्याचबरोबर ही पोटली जेव्हा तुम्ही ठेवत असता, जेव्हा तुम्ही तिजोरीमध्ये ठेवायला जाता, त्यावेळी तुमचं इंटेन्शन हेच असलं पाहिजे किंवा मग तुम्ही असं मनातल्या मनात बोला की मी सर्वात जास्त सुखी आहे, माझ्या आयुष्यात सर्व गोष्टी चांगल्या होत आहेत, मी खूप सुखी आणि समाधानी आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, खूप साऱ्या गोष्टी माझ्याकडे आहेत, मला कशाचीच काही कमी नाही। अशा पद्धतीने आपल्याला सकारात्मक भाव जो आहे तो आपल्या मनामध्ये आणायचा आहे ज्यावेळी तुम्ही पोटली ठेवायला जात असाल त्याचवेळी। आणि त्याच्यानंतर आपल्याला ही पोटली जी आहे ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे। ही पोटली ठेवण्याच्या अगोदर लक्षात ठेवा, आपल्याला महालक्ष्मी मातेचा कोणताही एक मंत्र 51 वेळा किंवा मग 108 वेळा किंवा शक्य नसेल तर 11 वेळा तरी किमान म्हणायचा आहे। आणि अशी जी पोटली आहे ती वर्षभरासाठी आपल्या तिजोरीमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी ठेवायची आहे। मागच्या वर्षी भरपूर जणांनी ती ठेवलेली असेल, त्यातलं काही साहित्य चांगलं असेल ते तुम्ही पुन्हा स्वच्छ करून वापरू शकता। नसेल केलेली तर यावर्षी प्रत्येकाने नक्कीही करा, कारण याच्यामुळे आपले आर्थिक प्रश्न जे आहेत ते सुटतात। सध्याच्या काळामध्ये पैशांना खूप महत्त्व आहे आणि पैसा नसेल तर कुणी जगू सुद्धा शकत नाही आणि या कारणामुळे पैसा संपू नये, आपल्याकडे पैसा टिकून राहावा, किमान पैसा आपल्याकडे यावा, यासाठी आपल्याला अशी जी पोटली आहे ती गुढीपाडव्याच्या दिवशी बनवून गुढीला बांधायची आहे। हा उपाय जर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी केला तर पुढचा गुढीपाडवा येईपर्यंत तुमच्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते पैशांच्या रिलेटेड असू देत किंवा मग इतरही काही प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील। आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।